राजकारणात जर तरला काही अर्थ नसतो असं म्हणतात, पण कधीकधी इतिहासातली एक छोटीशी घटना भविष्य पूर्णपणे बदलून टाकते. पुण्याच्या राजकारणात 2017मध्ये एक अशी घटना घडली होती. एका वॉर्डातला एका नगरसेवकाचा पराभव. हा पराभव जर झाला नसता तर कदाचित आज केंद्रीय मंत्री असलेल्या मुरलीधर मोहोळ यांचं राजकीय भविष्य वेगळं असतं. कदाचित त्या खुर्चीवर आज दुसरंच नाव असतं. तो पराभव होता भाजपचे पॉवर हाऊस गणेश बिडकर यांचा. आणि तो पराभव करणारा माणूस होता कसब्याचा किंग रवींद्र धंगेकर. आज 9 वर्षानंतर इतिहासाची चाकं पुन्हा त्याच जागेवर येऊन थांबली आहेत. जानेवारी 2026, जागा तीच, पक्ष वेगळे पण माणसं तीच. रवींद्र धंगेकर विरुद्ध गणेश बिडकर. फक्त यावेळी मैदानावर धंगेकरांचा मुलगा आहे, पण लढाई बापाचीच आहे. मागच्या त्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी भाजप आपली संपूर्ण ताकद का पणाला लावत आहे. आणि सलग 2 मोठ्या पराभवानंतर रवींद्र धंगेकर ही लढाई जिंकून आपले राजकीय स्पेस वाचवू शकतील का? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पुण्याच्या राजकारणातील या सर्वात हाय व्होल्टेज लढतीचं सविस्तर विश्लेषण करणार आहोत. नमस्कार, मी महेश आणि तुम्ही पाहताय थोडक्यात. या संघर्षाची मुळं समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं फ्लॅशबॅकमध्ये जावं लागेल. वर्ष होतं 2017. राज्यात आणि केंद्रात भाजपची सत्ता होती. पुण्यातही भाजपची लाट होती. पुणे महानगरपालिका भाजपच्या ताब्यात येणार हे जवळपास निश्चित झालं होतं. त्यावेळी प्रभाग क्रमांक 16 म्हणजेच शनिवार पेठ सोमवार पेठ हा संपूर्ण पुण्यात लक्षवेधी ठरला होता. कारण इथे भाजपचे त्यावेळेसचे सर्वात ताकदवान नेते गणेश बिडकर उभा होते. बिडकर हे केवळ नगरसेवक नव्हते, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू होते. तसेच पुणे महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्षही होते. पुणे महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या त्यांच्याकडे होत्या. त्यांच्याकडे अफाट रसद होती, कार्यकर्त्यांचं मोठं जाळं होतं आणि सत्तेचंही मोठं पाठबळ होतं. दुसऱ्या बाजूला होते रवींद्र धंगेकर, नुकतेच मनसे सोडून काँग्रेसमध्ये आलेले. काँग्रेसची अवस्था तेव्हा अत्यंत बिकट होती. धंगेकरांकडे ना मोठी यंत्रणा होती, ना पैशांचा पाऊस पाडण्याची ताकद. एवढंच नाही तर त्यांना कोणत्याही पक्षाने तिकीटसुद्धा दिलं नव्हतं. ते अपक्ष म्हणून मैदानात होते. त्यांच्याकडे फक्त एकच गोष्ट होती, ती म्हणजे त्यांचा 2 व्हीलरवरून केलेला जनसंपर्क आणि सामान्य पुणेकरांशी असलेली त्यांची नाळ. निवडणुकीच्या रात्री वातावरण इतकं तापलं होतं की कसबा पेठेत अक्षरशः पोलीस छावणीचं स्वरूप आलं होतं. जेव्हा निकाल लागला तेव्हा पुण्यात भाजपने 98 जागा जिंकून ऐतिहासिक विजय मिळवला होता. पण या विजयाच्या जल्लोषात कसब्यात भाजपच्या गोट्यात एक मोठी शांतता पसरली होती. कारण भाजपचा सेनापती पडला होता. रवींद्र धंगेकरांनी गणेश बिडकर यांचा धक्कादायकरित्या पराभव केला होता. एका अपक्ष माणसाने सत्याच्या आणि संपत्तीच्या जोरावर लढणाऱ्या नेत्याला धूळ चारली होती. हा पराभव बिडकरांच्या जिव्हारी लागला आणि इथूनच या 2 नेत्यांमधल्या पर्सनल वॉरला खरी सुरुवात झाली. आता इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे, जे खूप कमी लोकांना माहीत आहे. जरा विचार करा, जर 2017मध्ये गणेश बिडकर निवडून आले असते तर काय झालं असतं. गणेश बिडकर हे देवेंद्र फडणवीसांचे अत्यंत जवळचे होते. ते आधीच स्थायी समितीचे अध्यक्ष होते. जर निवडून आले असते तर 2017मध्ये भाजप सत्ता आल्यावर पुण्याचे महापौर किंवा पुन्हा स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून पहिली पसंती गणेश बिडकर हेच असते. पण बिडकर पडले, ते सभागृहात नव्हते. त्यामुळे भाजपने कोथरूडचे नगरसेवक मुरलीधर मोहोळ यांना संधी दिली. मोहोळ यांना आधी स्थायी समिती अध्यक्षपद दिलं. त्यांनी त्या संधीचं सोनं केलं. पुढे त्यांना महापौरपद मिळालं. कोरोना काळात त्यांनी केलेलं काम हायलाईट झालं. त्या कामाच्या जोरावर त्यांना 2024मध्ये पुण्याच्या लोकसभेचं तिकीट मिळालं. पुढे ते याच रवींद्र धंगेकर यांचा पराभव करून पुण्याचे खासदार झाले आणि आज ते थेट केंद्रीय मंत्री आहेत. दुसरीकडे बिडकर यांचं काय झालं? पराभवानंतर भाजपने त्यांना वाऱ्यावर सोडलं नाही. त्यांना स्वीकृत सदस्य म्हणून महापालिकेत घेतलं आणि थेट सभागृह नेतेपद दिलं. पराभूत होऊनही गणेश बिडकर सत्तेच्या केंद्रस्थानी राहिले. पण जनतेतून निवडून आलेला प्रतिनिधी हा टॅग त्यांच्याकडे नव्हता. पुण्याच्या राजकीय वर्तुळात आजही दबक्या आवाजात चर्चा असते की जर रवींद्र धंगेकरांनी गणेश बिडकरांना त्या दिवशी पाडलं नसतं तर कदाचित आज मुरलीधर मोहोळ यांच्या जागी गणेश बिडकर असते. ही सल, ही खंत गणेश बिडकर आणि त्यांच्या समर्थकांच्या मनात आजही कायम आहे आणि त्या पराभवाचा बदला घेण्यासाठी ते आजची निवडणूक लढत आहेत. आता आपण सध्याच्या निवडणुकीवर येऊया. 2026ची महापालिका निवडणूक. रवींद्र धंगेकर आता काँग्रेसमध्ये नाहीत. सलग 2 पराभवानंतर त्यांनी मार्च 2025मध्ये उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. आता धंगेकर आणि भाजप एकाच महायुतीचा भाग आहेत. कायद्याने आणि युती धर्माने ही निवडणूक एकत्र लढायला हवी होती, पण इथेच खरी मेक आहे. धंगेकरांनी प्रभाग क्रमांक 24, जो पूर्वीचा 16 होता, या जागेवर आपला दावा ठोकला. त्यांनी ही जागा आपला मुलगा प्रणव धंगेकर याच्यासाठी मागितली. धंगेकरांचं म्हणणं होतं, मी आता तुमच्यासोबत आहे, मला ही जागा द्या. पण भाजपने स्पष्ट नकार दिला.
कारण ही जागा गणेश बिडकर यांची आहे. भाजपचं म्हणणं होतं, काहीही झालं तरी आम्ही बिडकरांची जागा सोडणार नाही. मागच्या पराभवाचा हिशोब आम्हाला चुकता करायचा आहे. इथे महायुतीमध्ये ठिणगी पडली. जागा सुटत नाही म्हटल्यावर रवींद्र धंगेकरांनी थेट एकनाथ शिंदेंना गळ घातली. एकनाथ शिंदेंनी देखील भाजपला शह देण्यासाठी आणि पुण्यात आपली ताकद वाढवण्यासाठी धंगेकरांच्या मुलाला प्रणव रवींद्र धंगेकरला शिवसेनेचं अधिकृत तिकीट दिलं. त्यामुळे आता पुण्यात चित्र असं आहे की एका बाजूला भाजपचे अधिकृत उमेदवार गणेश बिडकर आणि दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार प्रणव रवींद्र धंगेकर. युती तुटली आहे आणि आता ही फ्रेंडली फाईट नाही तर काटेकी टक्कर आहे. या लढतीत प्रवीण धंगेकर हे फक्त नाव आहे, पण खरा चेहरा रवींद्र धंगेकर हेच आहेत. पण त्यांच्यासाठी हे मैदान यावेळी अजिबात सोपं नसेल. याची 3 प्रमुख कारणं आहेत. पहिलं म्हणजे भाजपचा मास्टर प्लॅन. मागच्या निवडणुकीत भाजप गाफील होती. त्यांना वाटलं होतं की धंगेकर काय करणार, पण आता भाजपने धंगेकरांना हलक्यात घेतलेलं नाही. स्वतः देवेंद्र फडणवीस या निवडणुकीवर लक्ष ठेवून आहेत. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार हेमंत रासने आणि भाजपची RSSची संपूर्ण फळी बिडकर यांच्यासाठी मैदानात उतरली आहे. भाजपला हे माहिती आहे की जर रवींद्र धंगेकरांना आता रोखलं नाही तर ते पुन्हा डोकेदुखी धरतील. त्यामुळे धंगेकर मुक्त पुणे करण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. दुसरं कारण म्हणजे धंगेकरांची इमेज आणि सलग पराभव. मागच्या वेळी धंगेकर जायंट किलर होते, पण 2024च्या लोकसभेत आणि नंतर विधानसभेत त्यांचा दारुण पराभव झाला आहे. कसब्यातील जनतेने सुद्धा त्यांना नाकारला आहे. त्यांची कसब्याचा किंग ही इमेज आता काहीशी पुसट झाली आहे. आणि तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे रवींद्र धंगेकर ज्या सध्या शिंदे गटात आहेत ते सत्तेत आहेत, पण धंगेकरांचा मूळ पिंड हा आंदोलकाचा आहे. सत्तेत राहून बंडखोरी करणं आणि भाजपसारख्या शिस्तबद्ध पक्षाशी भिडणं हे एका वन मॅन आर्मीसाठी सोपं नाही. पण दुसरी बाजूही लक्षात घेतली पाहिजे. रवींद्र धंगेकर हे हार मानणाऱ्यातले नाहीत. गेल्या 30 वर्षांपासून ते याच भागातून निवडून येत आहेत. घराघरात त्यांची ओळख आहे. रात्री 2 वाजता कोणाला मदतीची गरज लागली तरी रवी भाऊ हजर असतात. ही त्यांची जमेची बाजू आहे. त्यांच्याकडे गमावण्यासाठी काहीच नाही, पण मिळवण्यासाठी सर्व काय आहे. त्यामुळे एका वाघ जखमी असा लढतो तसेच धंगेकर या निवडणुकीत लढत आहेत. ही निवडणूक केवळ एका नगरसेवकाची नसून 2 नेत्यांच्या अस्तित्वाचा फैसला करणारी आहे. गणेश बिडकर यांच्यासाठी हा केवळ विजयाचा प्रश्न नाही तर प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. 2017चा डाग पुसून काढण्यासाठी त्यांना हा विजय अत्यावश्यक आहे. आणि रवींद्र धंगेकर यांच्यासाठी हा करो या मरोचा सामना आहे. लोकसभा गेली, विधानसभा गेली. आता जर स्वतःचा मुलगा स्वतःच्या बालेकिल्ल्यात हरले तर रवींद्र धंगेकर यांचं राजकारण संपुष्टात येईल अशी भीती राजकीय विश्लेषकांना वाटत आहे. एका बाजूला सत्तेची शिस्तबद्ध यंत्रणा, सोडाची आग आणि बदला घेण्याची जिद्द असलेला भाजप आणि गणेश बिडकर आहेत. दुसऱ्या बाजूला जनसंपर्काचं भांडवल, भावनिक साध आणि अस्तित्व टिकवण्यासाठी धडपडणारे रवींद्र धंगेकर. मागच्या निवडणुकीत पैशांवर जनसंपर्क भारी पडला होता. 2024च्या मोदी लाटेत आणि भाजपच्या रणनीतीपुढं धंगेकर हातबल झाले. आता 2026मध्ये काय होणार? गणेश बिडकर आपल्या 9 वर्षांपूर्वीच्या पराभवाचा वचपा काढणार की रवींद्र धंगेकर पुन्हा एकदा सिद्ध करणार की कसब्यात फक्त एकाच माणसाचं नाण्याचं वाजन चालतं? या प्रश्नाचं उत्तर 16 जानेवारीला मतपेटून बाहेर येईलच. पण एक मात्र नक्की, ही निवडणूक पुण्याच्या इतिहासात पुन्हा एकदा सुवर्ण अक्षरात लिहिली जाणार आहे. तुमचं काय मत आहे? या हाय प्रोफाईल लढतीत कोण बाजी मारेल? गणेश बिडकर की प्रणव धंगेकर? भाजपची यंत्रणा जिंकेल की धंगेकरांचा जनसंपर्क? तुमची प्रतिक्रिया खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि पुण्याच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील अशाच सखोल राजकीय व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.